गरीब कुटुंबियातील मुली दादाराव चर्लेवार यांना देण्यात आली होती। त्या मुलीचं एक पैशासाठी हुंड्यासाठी एक अनेक वर्षापासून तिला त्रास होता आणि तिचा एक निर्गुणपणे तिचा खून झालेला आहे। आणि एवढं झालं असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा अद्यापही दाखल केलेला नाही। मुख्य आरोपी जे कोणी आहेत ते आताही फरार आहेत आणि ह्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व बुरुड समाजाचे आज एकत्र येऊन ह्या मुलीच्या पाठीमागे आहोत आणि त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रशासन सन्माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की या गुन्ह्यामध्ये जे कोणीही गुन्हेगार असेल, जे कोणी त्यांना सहकार्य करत असेल, त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। लाडकी बहिणीला एक आधार म्हणून शासनाने 1500 रुपये देऊन त्यांचा हात बळकट केलाय, पण तीच लाडकी बहीण आज जगात जिवंत राहण्यासाठी त्रस्त आहे। त्या लाडक्या बहिणींना पैशाची नाही तर एक जगन जिंकण्याची आणि त्यांना एक सक्षम करण्याची, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाकण्याची शासनाची गरज आहे। असा एक चांगला मुद्दा शासनाने एक असा चांगला गुन्हा एक अंमलात आणावा आणि जे कोणी असे महिलांना त्रास देतात, बळी घेतात, तरी त्यांना असं 2 दिवसामध्ये सुटकारा होती। याचा अर्थ काय? एकही मुलगी जिवंत राहणार नाही राज्यात। अनेक समाजामध्ये असे प्रश्न घडत आहेत, राज्यामध्ये घडत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। अशा मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय जर शासनाने नाही दिला तर आम्ही सर्व बुरुड समाज एकत्र होऊन या शासनावर आणि प्रशासनावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मुलीला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही समाज कोणताही गप्प बसणार नाही। आणि मी आपल्या माध्यमातून SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की साहेब, ह्या गरीब कुटुंबीय मुलीला आपण न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमच्या संपूर्ण बुरुड समाजाच्या वतीने विनंती। नमस्कार। तृप्ती हेमंत चर्लेवार याचं लग्न 4 वर्षापूर्वी झालेले आहे। त्याला हुंड्याची वारंवार मागणी करत होते म्हणून तिचा छळ केला। तिचे गंभीरपणे खुनाचा आरोप आहे, तरी त्यांनी फाशीची शिक्षा अशी सोपवली आहे, तरी त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा मिळावे असे म्हणजे म्हणणं आहे। त्याला मुलं आहे 2, एक केहास 1.5 वर्षाचा, एक 3 वर्षाचा केहास आणि 1.5 वर्षाचा शिवांश आहे। ते दूध पिता आहे। पण मुलीची मी आई आहे। तिला छळ करून हुंड्यासाठी मारहाण केली आहे, तिचा मृत्यू केला आहे। तक्रार वगैरे दिली नाही? पोलीस मध्ये तक्रार दिली तरी त्यांनी आरोपीला 2 आरोपीला अटक करून बाकीचे आरोपी फरार आहेत। त्या फरार आरोपीला सुद्धा धरू शकले नाहीत, त्याला शिक्षा सुद्धा केली नाही। माझं नाव मोहन पटकोटवार, नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे अध्यक्ष आहे। आमच्या बुरुड समाजामध्ये 9 जानेवारी 2026 रोजी न्यायनगर कवठा येथे एक दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेमध्ये पीडित आपले तृप्ती हेमंत चर्लेवार तिचा एकदम म्हणजे असं संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू जो आहे त्या मृत्यूच्या बद्दल पीडित लोकांनी तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर त्या संबंधितांना सर्वांना अटक झाली। अटक झाल्यानंतर काही लोकांना सोडून देण्यात आले आणि सोडून दिल्यानंतर त्यांना अजूनही काही अटक झाली नाही, नंतर जे बाहेर आहेत आणि काही फरार आहेत। तर आम्ही प्रशासनाला एवढंच मागणी करतो की बा लवकरात लवकर जे कोणी फरार असतील त्यांना पकडावे आणि योग्य ते कारवाई करून चौकशी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे। आरोपी आता ते जे काही कुटुंबीय असतील त्यांचे जे FIR मध्ये नोंद आहे त्यांच्या सर्वांचे कलेक्टर ऑफिसला आहे म्हणून